मुख्यमंत्री माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने मदतीचा हात दिला जात असून मुंबई ठाणे या ठिकाणाहून एकनाथ शिंदे यांनी पाण्याच्या बॉटल, किराणा सामान, ब्लँकेट, सतरंजी हे सगळं साहित्य भरून पाठवली जात आहे। ट्रकची या निमित्ताने हे साहित्य भरून पाठवलं जाते आणि त्यावरती एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत। याआधी सुद्धा तानाजी सावंत यांच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोकांना साहित्याची मदत करण्यात आली होती आणि ही मदत प्राथमिक स्वरूपाची असून शेतकऱ्यांना ठोस मदत घेण्यासाठी आम्ही 2 ते 3 दिवसात दसऱ्यापर्यंतच प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत दिलासा दिला जाणार असल्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचं वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे। दरम्यान जे मदत साहित्य आहे त्यावरती फोटो का असे सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जातात। मदत साहित्यावरती शिंदे आणि सरनाईकांचा फोटो बघायला मिळतो, त्यामुळे विरोधकांनी या मदत साहित्यावरती फोटो कशाला हवा अशा पद्धतीचा सवाल उपस्थित केलेला आहे। आपत्तीत सुद्धा प्रसिद्धीचा हव्यास का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। विनायक राऊत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। राऊतजी, आपण बघतोय विरोधकांकडून आता टीका केली जाते कारण मदत साहित्यावरती फोटो दिसतायत। खरं आहे ते मागच्या 6 दिवस, आजचा 6वा दिवस आहे। संपूर्ण मराठवाडा घरं दारं गोठे जनावरं हे पाण्यामध्ये डुबली असताना आत्ताची जी काय मदत पाठवली जाते तथाकथित गद्दार गटांकडून ती स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केली जाते। प्रत्यक्षात तिथे आता पालकमंत्र्यांच्या माध्यमातूनच तिथे अधिकारी गेले, पण मात्र यापूर्वी कोणती शासनाची यंत्रणा जागृत झाली नव्हती। त्या यंत्रणेला आधी जागृत करा। शासनाचा जो हातभार मदतीचा लागला पाहिजे, हेक्टरी 10,000 रुपये, एकरी 10,000 रुपये मदत जे आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेले आहे, ती मदत लोकांना मिळणं अपेक्षित आहे। तुमचा गहू तांदूळ साखर एवढं देऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना तुमची टिमकी मिरवण्याचा जो प्रयत्न करताय तो घाणेरडा आहे। खरं तर शेतकरी मोठ्या अडचणीत आहे। राज्यभरात जर आपण परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यासमोर आता उद्याचा प्रश्न आहे, मदतीची खरं तर शेतकऱ्यांना गरज आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालाय व पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। म्हणजे केवळ तिथले शेतकरी उद्ध्वस्त झाले, परंतु ज्या पद्धतीने शेतपिकाचं बागायतीचं जे नुकसान झालेलं आहे ते पाहिल्यानंतर येत्या वर्षी महाराष्ट्रातल्या जनतेला खायला काही मिळेल की नाही ही शंका आहे। आणि त्यामुळे अशा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला हा थातुरमातुर मलमपट्टी न देता त्याला मजबूत आधार देण्याची गरज आहे। ते काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय करणार, कारण आता देवेंद्र फडणवीस सांगितलंय की 10 दिवसानंतर चेक मिळणार आहेत। तोपर्यंत त्या शेतकऱ्यांनी करायचं काय, हा मूळ प्रश्न आहे। पण राऊतजी, जेव्हा मदत केली जाते तर त्यावरती फोटो नेमका का लावलाय असा सवाल खरं तर उपस्थित केला जातो। ह्यांची छबी मिरवण्याची ह्यांची जी काय हौस आहे ना, ती छबी मिरवण्यासाठी जात आहेत। लोकांना किती धान्य देते त्यापेक्षा किती मोठा यांचा फोटो लावतायत आणि आपली प्रसिद्धी करतायत। ह्या प्रसिद्धीचा जो स्टंट आहे तो पहिला बंद करा आणि लोकांचं पुनर्वसन, लोकांच्या शेतीला आणि बागायतीला आधार देण्याचं सरकारी धोरण पहिलं जाहीर करा, ही आमची मागणी आहे। निश्चित राऊतजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। हा महाप्रलय आहे आणि त्याला आम्ही सर्वजण कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन ह्या ठिकाणी ह्या महाप्रलयाचा मुकाबला करणं गरजेचं आहे। आणि माझे पदाधिकारी, आमची शिवसेना, कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर 80% समाजकारणाचा भाग राजकारणा बाजूला ठेवून आम्ही आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना जे काही जीवनावश्यक वस्तू असतील त्यांना जी गरज लागेल ती पुरवायचं काम आमच्या पक्षनेत्याच्या आदेशाने ह्या ठिकाणी आम्ही चालू ठेवले। जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये, हे त्यांना समजायला पाहिजे। सगळ्यांना हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे। हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे।
तर आपण बघतो खरं तर राज्यभरामध्ये पूरस्थिती जी आहे ती अगदी भयावह झालेली आणि शेतकऱ्यांचं जे काही शेती जी पिकलेली होती, अनेक रोपं होती, ती सगळी उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे नेमकं काय करायचा प्रश्न खरं तर सगळ्यांसमोर आहे. उद्याचा प्रश्न या सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र यावेळेला जेव्हा मदतीची गरज आहे त्यावेळेला राज्यभरातून मदत तर केली जाते, मात्र सध्या विरोधकांकडून टीका होते ती म्हणजे या मदत साहित्यावरती फोटो कशाला हवेत असा सवाल उपस्थित केला जातोय. खरं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचं साहित्य पाठवलेलं आहे. मुंबई असेल किंवा अगदी ठाण्यामधून टेम्पो भरून साहित्य हे सगळं नुकसानग्रस्त भागात पाठवलं जात आहे. मात्र साहित्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो दिसत आहेत. तर जाहिरातबाजी नेमकी कशासाठी असा सवाल विरोधकांकडून सध्या उपस्थित केला जातोय. मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलंय त्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा फोटो छापण्यात आलेला आहे. या जाहिरातबाजीवरून आता हा नवा वाद निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा जाहिरातबाजी केल्यामुळे विरोधकांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय हे सगळं मदत साहित्य जे आहे ते अगदी ट्रक भरून खरं तर पाठवलं जात आहे. लोकांना मदतीची गरज आहे, कारण घरात पाणी शिरलेलं आहे, शेती उद्ध्वस्त झालेली आहे. जे अगदी रोजच्या वापराचं जे सामान आहे ते सुद्धा आता या सगळ्या नागरिकांकडे नाही आहे. आणि अशा वेळेला जेव्हा मदत केली जाते तर त्या मदत साहित्यावरती फोटो कशाला हवेत असा सवाल, ही जाहिरातबाजी कशाला हवी असा सवाल उपस्थित केला जातो आणि यामुळे आता नवा वाद निर्माण झालेला आहे. अशा पूरस्थितीत सुद्धा जेव्हा सगळे लोक अडचणीत आहेत, शेतकरी अडचणीत आहे, अशा परिस्थितीत जाहिरातबाजी कशाला असा सवाल विरोधक करतायत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला जातोय. या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाते आणि मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सगळं साहित्य पाठवलेलं आहे. मुंबई असेल किंवा ठाणा असेल या सगळ्या ठिकाणाहून टेम्पो भरून अगदी सगळं साहित्य या ठिकाणाला पाठवलं जात आहे. त्यामध्ये अनेक ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण कपडे जे आहेत किंवा अगदी जे रोजचं जेवणाचं जे साहित्य आहे ते सुद्धा सगळं पाण्यामध्ये भिजलेलं आहे. अनेकांची घरं अजूनसुद्धा पाण्याखाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहताना लोकांना अनेक अडचणी येत आहेत. रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मुंबई असेल किंवा ठाणे असेल इकडनं पाठवल्या जात आहेत. मात्र या साहित्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्याकडून जाहिरातबाजी का केली जाते असा सवाल विरोधक उपस्थित करतायत. धाराशिवची आपण दृश्य बघतोय, अगदी ट्रक भरून हे सगळं साहित्य पाठवलेलं आहे. पण प्रत्येक ट्रकच्या मागे आपल्याला फोटो बघायला मिळतात आणि फोटो नेमके कशासाठी असा सवाल विरोधक सध्या उपस्थित करतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदत केली जाते, मात्र मदत साहित्यावरती शिंदे असतील किंवा सरनाईक असतील या दोघांचाही आपल्याला फोटो बघायला मिळत आहे. आपत्तीच्या वेळेला सुद्धा प्रसिद्धीचा हव्यास का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अनेक ठिकाणी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, अगदी जी घरं आहेत ती सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अहिरजी, आपण बघतोय मदत खरं तर केली जाते, मात्र या मदत साहित्यावरती, या सगळ्या साहित्यावरती फोटो बघायला मिळत आहेत. नाही, दुर्दैव आहे. पहिली गोष्ट तर या पूर परिस्थिती यायच्या अगोदर सरकार झोपला होता का हा प्रश्न निर्माण होतोय. याची पूर्वकल्पना त्यांना नव्हती का? एविक्शन किंवा बाकी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होतं ते का नाही झालेत? एवढी घरपडी किंवा एवढी पूर परिस्थिती होईपर्यंत सरकार डोळे कसे बंद करून बसला होता हाच प्रश्न आहे. आपण पाहिलं असेल की तिकडचे आमचे स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, ओमराजे असतील, कैलासजी असतील, हे ग्राउंडवरती काम करतायत. पण आपल्या इकडे सरकार अजून जागा होत नाहीये. अच्छा, आता मदत करतायत म्हणजे काय करतायत? मेहरबानी करतायत का? आणि त्या मदतीच्या ह्याला पण देखील ब्रँडिंग करतायत. म्हणजे नेमकं काय त्यांना साध्य करायचंय? म्हणजे सरकार तुम्ही आहात, तुम्हाला का सांगून करायचं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिन्ही पक्षामध्ये पण श्रेय आहे की आम्ही करतोय का, हे करतायत का, बीजेपी करतायत का, राष्ट्रवादी करतायत. म्हणजे ही थट्टा चाललेली आहे. लगेच ओळा दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होतं. एवढी पूर परिस्थिती झाल्यानंतर अजून काय करायला पाहिजे? म्हणजे अजून तुम्ही मागणी आम्ही करायची आणि मग तुम्ही ती फेटाळायची हे करण्यापेक्षा सरकारनेच का केलं नाही? अवघे फक्त 2,000 कोटी रुपये देऊन फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकार करतोय. हे दुर्दैवी आहे. बरं, सचिनजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात याबद्दल.